चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी बघूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। राज्यसभेतल्या अभूतपूर्व गोंधळानंतर कृषी विधेयकं अखेर मंजूर झाली, पण काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी बाकावरील गोंधळी खासदारांवर सभापती व्यंकय्या नायडूंनी कारवाई करत 8 जणांना निलंबित केलंय। निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय। लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरू आहे। सुरुवातीला आवाज दाबला गेला, त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलंय आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली। या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकारानं संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललंय। राहुल गांधींच्या या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही लोकांचं नियंत्रण सुटताना दिसतंय असा टोला लगावलाय। इन कानूनों की आड़ में देश में ऐसे ताकतवर गिरोह पैदा हो गए थे जो किसानों की मजबूरी का फायदा उठा रहे थे। आखिर ये कब तक चलता रहता? और इसलिए इस व्यवस्था में बदलाव करना आवश्यक था और ये बदलाव हमारी सरकार ने करके दिखाया है। काँग्रेस एका बाजूला प्रचंड आक्रमक झालेली असताना शिवसेनेने मात्र विधेयकाला तात्विक विरोध नसल्याचं म्हटलंय। मला असं वाटतं की शिवसेनेची भूमिका दोन्ही सभागृहात आपण पाहिली असेल की इन प्रिन्सिपल ज्याला म्हणतो तात्विक, त्याला आमचा विरोध नाही सगळ्याला, पण मुळात आम्ही स्वतःच्या मागण्या केल्या, त्या मागण्यांवर सरकारनं कुठलं पाऊल उचललं का तर ते त्या संदर्भात आम्ही देतोय असं म्हणाले, पण ते कायद्यात तरतूद व्हायला पाहिजे, खास करून एमएसपीची तरतूद व्हायला पाहिजे। ॲग्रीमेंट करणारा त्याचा विटनेस कोण तिसरा, त्याची तरतूद व्हायला पाहिजे। शिवसेनेच्या याच भूमिकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्ला चढवलाय। त्यामुळे ते लोकसभेत वेगळं बोलतात, ते राज्यसभेत वेगळं बोलतात, त्यामुळे जे समर्थन करतात त्यांच्यात गेलं तर ते सांगतात की आम्ही लोकसभेत समर्थन केलंय, जे विरोध करतात त्यांच्यात गेलं तर सांगतात आम्ही राज्यसभेत विरोध केलाय। त्यामुळे त्यांना खरं म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेने भूमिका केली पाहिजे आणि शेती संदर्भात शिवसेनेने कधी भूमिकाच मांडली नाहीये। सांगा ना कुठली भूमिका आहे? शेती विधेयकावरून देशात काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी रान पेटवलेला असताना काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेनं अनेकांना बुचकळ्यात पाडलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विरोधकांच्या सावळ्या गोंधळावरच आपण आज चर्चा करणार आहोत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई सर सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे समर्थक असलेले किशोर तिवारी सुद्धा आपल्यासोबत असतील। गेली अनेक वर्ष ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विदर्भात काम करतात। शिवसेनेची भूमिका काय नेमकी हे अजून देशाला कळत नाही, किमान ते तरी आज सांगू शकतील का बघूया। कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत आणि शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यांचं स्वागत आजच्या चर्चेमध्ये। सुरुवातीला स्वाभाविकपणे हुसेन दलवाई सरांकडे जायचं आहे। दलवाई सर, 2019च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात तुम्ही शब्द दिला की या सगळ्या सुधारणा आम्ही शेतकऱ्यांसाठी करू। त्याचबरोबर 2017च्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात तुम्ही लोकांना वचन दिलं। मग तुम्ही दिलेलं वचन जर भाजपनं मोदींनी पूर्ण केलं असेल तर तुमचा विरोध कशासाठी आहे? मग तुमचा विरोध वेगळी आहे का? हा जो सवाल तुमच्यावर उपस्थित केला जातोय त्याचं उत्तर काय? प्रश्न आमचा विरोध यांनी ज्या पद्धतीनं विधेयके आणलेली आहेत त्याला हे लक्षात घ्या। आम्ही जे बोललो होतो ते त्यांनी आणलेलं नाही। त्याचा प्रचार असा करतात की काँग्रेसच आणणार होती। उदाहरणार्थ एपीएमसीच्या संबंधामध्ये एपीएमसी एका ठिकाणी राहते आणि बऱ्याच दूरवरून लोकांना तिथे धान्य आणि जे काय कृषी उत्पन्न असतं ते आणावं लागतं। हे आणणं नेणं फार कठीण होतं। त्याच्यातून बऱ्याच वेळेला जो छोटा शेतकरी असतो तो बड्या शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला आधीच विकून टाकतो। म्हणजे त्याचं उदाहरणच मी तुम्हाला देईन याचं मराठवाड्यातलं की तिथे 5,000 रुपये तुरीचा भाव क्विंटलला असताना अनेक शेतकऱ्यांनी बड्या शेतकऱ्यांना आणि काही व्यापाऱ्यांना 3,000लाच विकून टाकलं। म्हणजे 2,000 रुपये त्याला डायरेक्ट फायदा आणि याला डायरेक्ट नुकसान। याऐवजी गावागावात या
तऱ्हेच्या मंड्या असल्या पाहिजे आणि त्याला पूर्ण तऱ्हे संरक्षण दिलं जाईल, हे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. ते काय करतात, ते मॅनिफेस्टो पुरा वाचत नाही, एखादा शब्द त्यातला घेतात आणि ते बोलत राहतात. खोटं बोलणं ही त्यांची रीत आहे, त्याचा संबंध नाही. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये सातत्याने भूमिका घेतलेली आहे. त्याला कशा रीतीनं जगवायचा, काय करायचं हे पाहिलेलं आहे. आणि युपीएच्या काळामध्ये एक लक्षात घ्या, कधी नव्हे इतकं उत्पन्न वाढलेलं होतं, 4.5% कृषी उत्पन्न गेलेलं होतं. त्याचं कारण शेतकऱ्यांना सर्व तऱ्हेची मदत देण्याचं काम झालेलं होतं. एक मी उदाहरण इथे देईन की जेव्हा महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये आत्महत्या होत होत्या, तेव्हा आमचे प्रधानमंत्री त्या काळचे मनमोहन सिंगजी 2 वेळा विदर्भामध्ये आले. त्यांनी पॅकेज जाहीर केलं आणि नंतर पुन्हा येऊन त्याची नीट वाटप होतंय की नाही हे पाहिलं. आमच्या प्रधानमंत्र्यांनी त्यानंतर असंख्य लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, परंतु जराही त्या संबंधामध्ये काही बोललेले नाहीत. शेतकऱ्यांचा प्रश्न आज ते ज्या पद्धतीने घेत आहेत ती मी पुढे सांगेन त्यांचा हेतू याच्यामध्ये काय आहे तो, परंतु आज त्यांना शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही. आज महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा तुमच्याकडून हीच अपेक्षा करतोय, ह्याच्यात जर काही चुकीचं होत असेल तर आज ते समोर यायला हवं. आणि त्याच्याच बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये इथे आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणून ही सगळी शेती काही लोकांच्या हातात देण्याचं जे चाललेलं आहे त्याचा हा भाग आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सार्वजनिक उद्योग नेहरूजींच्या काळापासून, इंदिराजींच्या काळापासून तयार केले गेले होते, मनमोहन सिंगांच्या काळात सुद्धा तयार झालेले होते, ते सगळे डिस्मॅन्टल करणं, 26 याचं प्रायव्हेटायझेशन करायला ते निघालेले आहेत बड्या उद्योगांचं. तर त्याचाच हा शेती हा सुद्धा त्याचाच भाग आहे, हा पण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, मी उत्तर घेतो. पाशा पटेल आता आपल्या सोबत आहेत. पाशाजी, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे नेते आहात, पण आज तुमच्या पक्षावर गंभीर आरोप विरोधी पक्ष करतायत. त्यांचा आरोप आहे की तुम्हाला एमएसपी पूर्णपणे संपवून टाकायची आहे, बड्या उद्योगांच्या हातात हे सगळं द्यायचंय. त्याचबरोबर तुम्हाला काळा बाजार मोकळाला जावा याच्यासाठीची सुद्धा व्यवस्था तयार करायची आहे. या सगळ्या आरोपांना तुमचं उत्तर काय? हे केले पाहिजे, ते केले जात नाही. की आपण हुसेन दलवाई साहेबांना सुरुवातीला जे विचारलं त्यांनी ते मराठवाड्यातलं उदाहरण दिलं. बडे साहेब, तुम्ही मराठवाड्यातले, मी मराठवाड्यातलं आहे. 5,000 रुपये तुरीचा भाव चालू असताना 3,000 रुपये शेतकरी 3,000 रुपये विकतो. असं कुठं घडलंय का? असं जर आज कुठं घडलेलं असेल तर मी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. खरं तर हुसेन भाई तिचा काही संबंध नाही, ते काँग्रेस का ते नेते, पण त्यांचा शेतीचं संबंधाचंच काही कारण नाही. त्याच्यामुळे त्यांनी हे बोललं तर जाऊ दे, त्यांना आपण माफ करून देऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी आता ज्या पद्धतीने सांगितलंय की आम्ही म्हणजे शेतकऱ्यांना बाजारपेठ लांब पडती आणि म्हणून छोट्या छोट्या बाजार आम्ही उभे करायचा त्यांच्या काहीतरी डोक्यात त्यांच्या पक्षाच्या होत असं ते म्हणतात. त्यांना हे माहितीये का की नरेंद्र मोदींनी 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या काढायचं ठरवलेलं प्रोसेस सुरू झालेली आहे. म्हणजे 10,000 काय हे 10,000 छोटे बाजार आहेत. ते बाजार कोण चालवणार आहे? ते बाजार टाटा, बिर्ला, मफतलाल, गोयंका चालवणार नाही. तर ते बाजार जे चालवणार आहेत ते शेतकऱ्याची पोरं सुशिक्षित गावातली येऊन, आणि नुसतं ते पोरं बाजारात आले तर त्या पोरांना काय कळणार आहे बाजार? म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून किंवा आणखीन NIRDच्या माध्यमातून, म्हणजे भारत सरकारच्या ज्या प्रशिक्षण द्यायच्या संस्था आहेत त्या संस्थाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या पोरांना, शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं काम केंद्र सरकार करणार आहे. त्यांना एक मॅनेजर देणार आहे, त्या मॅनेजरचा पगार देणार आहे, आणि ती संस्था उभी होण्यासाठी त्याला जे भाग भांडवल लागणार आहे ते भाग भांडवल सुद्धा देणार आहे. म्हणजे काय केलंय नरेंद्र मोदी सरकारने हे ह्यांना एकदा समजून घेतलं तर यांचा, खरं तर यांचा विरोधाला विरोध आहे, दुसरं काहीच नाही. धोरणाला विरोध तर अजिबातच राहू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पहिली एक गोष्ट काय केलेली आहे, ती गोष्ट अशी केली आहे मोदी साहेबांनी की बाबा पहिला तुम्हाला फक्त एकच ठिकाणी विकायला परवानगी होती, म्हणजे कुठं मार्केट यार्डामध्ये. आता सांगितलं की बाहेर एक बाजार तयार होणार आहे, त्या बाजारात पण तुम्हाला विकायला परवानगी आहे. म्हणजे शेतकऱ्याला नरेंद्र मोदींनी पर्याय उभे करून दिलेले 2, एकच्या ऐवजी 2. जिथं जिथं स्पर्धा होती तिथं
तर सामान्य माणसाचं भलं होतं हे आजपर्यंतचा इतिहास सांगतो. म्हणजे स्पर्धेशिवाय पर्याय नाही. एक खांबी जर असलं तर तिथं लुटमार होती, चोरी होती, बदमाशी होती, काही होती. परंतु दोन जर असले तर भीती असती की हा ग्राहक माझ्याऐवजी उद्या तिकडे जाईल. आता सगळ्यात मोठं काय होणार आहे तर शेतकऱ्याला आता मार्ग निवडायचं आलं, मी मार्केट कमिट्यामध्ये जाऊ का या खाजगी बाजारामध्ये जाऊ. जो ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की शेतकऱ्यांना तुम्ही पर्याय दिलेला आहे आणि हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. डॉक्टरांकडे मला जायचंय. डॉक्टर, शेतकरी नेते आतापर्यंत सांगायचे की या सगळ्या जुलमी कायद्यांच्या जोखडातून शेतकऱ्याची मुक्तता करा. शेतकरी संघटनांनी आंदोलनं केली, सगळं झालं, पण आजपर्यंत ते होत नव्हतं. आम्ही क्रांती घडवतोय, आम्ही शेतकऱ्यांना मुक्त करतोय, हा जो दावा सरकारकडून केला जातोय त्या दाव्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि सध्या विरोधक कुठल्या तरी गोंधळाच्या परिस्थितीत आहेत का, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बाजार समितीमध्ये जो भ्रष्टाचार आणि अनागोंदी आहे ती अनागोंदी संपली पाहिजे आणि एक सक्षम बाजार समित्या ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार वाटतील अशा उभ्या केल्या पाहिजेत. याच्यासाठी आपण अनेक वर्ष संघर्ष करत आलो आणि आपला तो संघर्ष पुढेही चालू राहील. या बाजार समित्यांच्या बरोबर त्या जर सुधारायच्या असतील तर बाजार समित्यांच्या बाहेर सुद्धा एक कॉम्पिटेटिव्ह वातावरण, स्पर्धात्मक वातावरण तयार झालं पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेर सुद्धा आपला शेतीमाल विकण्याची परवानगी असली पाहिजे. या मागणीला बिलकुल दुमत असायचं काही कारण नाही. आपण सगळेजण त्याचे समर्थक राहिलेलो आहे. प्रश्न ह्या पर्यायाचा नाहीये. प्रश्न काय तरतुदी या गोष्टीच्या अंतर्गत केल्या जात आहेत याचा आहे. आमचं म्हणणं आहे पाशाभाई पटेलांना की बाहेर शेतीमाल विकायला तुम्ही परवानगी दिली, स्वागत आहे. त्याच्यामध्ये आत किंवा बाहेर, बाजार समितीच्या आत किंवा बाजार समितीच्या बाहेर तुम्हाला आधार भावाच्या खाली खरेदी विक्री करता येणार नाही अशी भूमिका तुम्ही घेणार आहात का? ती तुम्ही घेणार नाही आहात. तुम्हाला बाहेर बाजार समितीच्या बाहेर हमी भावाचं संरक्षण काढून टाकायचंय. मुद्दा नंबर 2, बाजार समितीच्या आत जर आमच्यावर अन्याय झाला आणि आमचा भाव आम्हाला पैसे मिळाले नाही तर आम्हाला दाद मागता येते. तुमच्या बाजार समितीच्या बाहेर होणाऱ्या व्यवहारामध्ये जर व्यापाऱ्याने आमचे पैसे बुडवले किंवा करार केलेल्या एखाद्या कॉर्पोरेट घराण्यांनी शेतकऱ्याचे पैसे बुडवले तर न्यायालयात दाद मागण्याची तरतूद तुम्ही केली आहे का? केलेली नाही. तुम्ही म्हणताय तुम्ही लवादाकडे जा आणि तुमच्या प्रांत साहेबांकडे बसून आपसात मिटवा. नरेंद्र मोदी साहेबांना मला हे सांगितलं पाहिजे की आपण अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी नव्हे, आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांसाठी कायदा करतोय. इथली परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ही परिस्थिती आहे. आणि म्हणून तत्वता खूप वरून सुंदर दिसतोय कायदा. भाषा नियमन मुक्तीची आहे, भाषा बेड्या तोडण्याची आहे, परंतु याच्यामध्ये सरकारच्या हातातल्या जबाबदारीच्या बेड्या तोडल्या गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांना नव्हे मुक्त केलेलं नाही, सरकार स्वतःला मुक्त करून घेते जबाबदारीतून. ही बात समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, मला तुमचा मुद्दा आहे सर, आपण त्याच्यावर पुन्हा चर्चा करू, कारण त्याचं उत्तर त्यांच्याकडून घेणं गरजेचं आहे की जर ते फसवणूक करतायत का मग शेतकऱ्यांची एक वेगळ्या लेबलच्या नावाखाली. पण त्याआधी मला जायचं शिवसेनेकडे. आता आपल्यासोबत किशोर तिवारी आहेत. किशोर तिवारीजी, विदर्भामध्ये गेली अनेक वर्ष तुम्ही लढताय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी. आज तुम्ही या विधेयकाच्या विरोधात उभे राहिलेले आहात. शिवसेनेनं राज्यसभेत विरोध केला आणि आता शिवसेना म्हणते आमचा याला विरोध आहे. लोकसभेत काय झालं होतं? लोकसभेत तुम्ही समर्थन कशाच्या मुद्द्यावर केलं आणि आता शिवसेनेच्या एका खासदारांनी सांगितलेलं आहे की आमचा तात्विक विरोध नाहीये म्हणून. नेमकी भूमिका काय तुमची? हे बघा, मी एक शेतकरी नेता आहे आणि याच्यातल्या त्रुट्या उद्धवजींनी काल समजून घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही रस्त्यावर येऊन याचा विरोध करू. काय झालं होतं मग लोकसभेत काय झालं होतं? लोकसभेत तुम्ही भूमिका का नाही घेतली? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे ना सर. कसं असते की तुम्हाला सांगतो की आज माझी जी भूमिका आहे ती मी स्पष्ट करतोय की शिवसेनानी जेव्हा उद्धवजींना पूर्ण समजलं की शेतकऱ्याचं हिताच्या नावावर भाजप छळ करते तेव्हा आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि चर्चेनंतर घेतली आहे. आता तुम्ही पहिले काय केलं होतं आणि काय नाही केलं होतं याच्यात काही अर्थ नाही. विलास कसं आहे की भाजपने अध्यादेश काढला आणि 6 जूनला
पूर्ण भारत कोविडमध्ये असताना अध्यादेश काढला हा त्यावेळेसच असं वाटलं की त्यांचा उद्देश हा चुकीचा आहे. आता भांडवलदाराच्या हातात शेती देणे हा याच्यातला मागचा सगळा उद्देश आहे. आणि सरकारनी म्हणजे जसं नाफेड आहे, FCI आहे, CCI आहे, हा याला जो 3-4 लाख कोटी रुपये त्यांचे लागतात त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. तर हा मोठा कट आहे आणि शिवसेना हा कट उधळून लावेल. हा आता कसं असते की खुल्या बाजारात पहिलेपासूनच जात होतो. जेव्हा डंकेल आला होता, गॅट आला होता, WTO आला होता, तेव्हाही असं बोललो की शेतकरी ठीक आहे. आता बळीराजा स्वतंत्र झाला वगैरे, पण तसं काही झालं नाही. आज 33 वर्षात आम्ही तोच संघर्ष ठीक आहे, केला. तुमची भूमिका आता कळली. सुद्धा पण आता आपण माफ करा, तुम्हाला थांबवतो. अशोक चव्हाण बोलतायत मराठा आरक्षणासंदर्भात. आपण थेट जातोय. दाखल केलाय विनंती करणार आहे. सर, आपण सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींना विनंती करणार होतो की घटनापीठ लवकरात लवकर. हा, ती प्रक्रिया आलीच ना. पहिल्यांदा अर्ज दाखल करणे पहिली प्रक्रियेचा पहिला भाग आहे. नंतर मग ते चीफ जस्टिस समोर जाऊन पुढची प्रक्रिया जी असते त्या पद्धतीने ते काम होईल. परंतु शासनाच्या वतीने ज्या गोष्टी करायची आवश्यकता होती ती आम्ही आज पूर्ण केलेली. आज सकाळीच तो अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. सर, संपूर्ण होणार आहे का? होणारच ना. या बाबतीमध्ये चीफ जस्टिस समोर हा विषय जाईल आणि ते मग त्या बाबतीत निर्णय घेतील. सर, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा उद्रेक होताना दिसतोय. तुम्ही समितीचे अध्यक्ष म्हणून या मराठा समाजाला आज काय आवाहन करा? ते आम्ही तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझी विनंती राहणारच आहे आणि सर्वांचं एकमत आहे. म्हणजे वाद कोणाची अंतर्गत वाद कुठल्याच पक्षाचा नाहीये. सर्व विरोधी पक्षाच्या सन्मान्य नेत्यांची चर्चा झालेली आहे, संघटनांची चर्चा झालेली आहे, विधानसभेमध्ये एकमताने कायदा मंजूर झालेला आहे. असं असताना कुठल्याही प्रकारचा अंतर्गत वाद कोणाचा नाही, दुमत सुद्धा नाही. आणि आता इतर पक्षांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ह्याच्यात वादाचा विषय कुठलाच नाहीये. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेला आपल्याला न्यायालयातच जाऊन ती त्याच्या बाबतीमध्ये अंतिम मार्ग काढावा लागेल. आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टामध्ये जे सुप्रीम कोर्टाने इंटरिम स्टे दिलेला आहे तो वेकेट व्हावा याकरता आपण प्रोसिजर आता फॉलो करून अर्ज केलेला आहे. यापुढे युक्तिवाद टिकावा त्यासाठी कुठले आधार नेमकं राज्य सरकार असेल त्याला मानणार आहे? नाही, त्या गोष्टीला अजून अवधी आहे. ज्या दिवशी हे सगळं ठरेल त्या दिवशी आम्ही चर्चा करूनच पुढच्या युक्तिवाद संदर्भात, ह्याच्यामध्ये जे युक्तिवाद करणारे सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांना हे सर्व करायचं आहे. त्यामुळे आमचं जे काही मत आहे, संघटनांची जी मतं आहेत, ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची जी मतं आहेत, सर्वांची मतं समजूनच हे पुढची प्रक्रिया केली जाईल. पण त्याला अजून ज्या दिवशी तारीख ठरेल त्या पद्धतीने मग पुढे काम करावं लागेल. प्रवेश जे आहेत ते थांबलेले आहेत. त्याचबरोबर आपण पोलीस भरती जाहीर केलेली आहे 12,000 जागांसाठी. ही प्रक्रिया आपण पुढे नेऊन मला वाटतं की ही ऐकून घ्या, आज एक टप्पा त्यातला पुढे गेलेला आहे. इतर जे विषय आहेत, ऍडमिशन्सचा विषय आहेत, नोकरी संदर्भातले जे विषय आहेत, सारथी संदर्भातला विषय किंवा अन्य जे विषय आहेत प्रलंबित, त्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये एखाद्या वेळेस उद्या किंवा परवा सन्मान्य मुख्यमंत्री याच्या बाबतीमध्ये डिटेल स्टेटमेंट आपल्यासमोर करतील. सर, आज अर्ज केला आहे, लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी उठावा. असं आहे की यामध्ये विविध वेगवेगळे विभाग संबंधित आहेत. त्या सगळ्यांना ह्या गोष्टी प्रोसेस करण्यासंदर्भात अगोदर सांगण्यात आलेलं आहे. हे प्रस्ताव उद्या पण यायला पाहिजेत आणि मुख्यमंत्री या बाबतीमध्ये उद्या किंवा परवा या बाबतीमध्ये इतर विषयासंदर्भामध्ये, आज एक विषय मार्गी लागला आहे, इतर विषयासंदर्भामध्ये मुख्यमंत्री स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला माहिती देतील. सर, आज अर्ज केला, सुनावणी लवकरात लवकर व्हावी लवकर याच्यावर निकाल द्यावा. आता असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये हा स्टे जो आहे तो वेकेट व्हावा हाच आपला प्रयत्न आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जे जे युक्तिवाद करायचे आहेत ते सगळ्या गोष्टीची व्याप्ती लक्षात घेऊनच हा विषय मांडला जाईल सुप्रीम कोर्टामध्ये. सर, अर्ज केलाय, सुनावणी लवकरात लवकर सुरू व्हावी. निश्चितच आपले सिनियर काउन्सिल्स मेन्शन करतील, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपली भूमिका मांडतील, आपला त्या ठिकाणी अर्ज दिलाय त्याची लवकर सुनावणी व्हावी असा प्रयत्न राहणारच आहे आमचा. सर, प्रवेश प्रक्रिया असेल किंवा नोकर भरती असेल यामध्ये महाराष्ट्रात मराठा समुदायाचे जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीनं विपरीत परिणाम होतोय याचा काही डेटा आपण कलेक्ट केला आहे का जो सुप्रीम कोर्टात? आता ज्या गोष्टी या इंटरिम स्थगितीमुळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा आढावा स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सर्व मंत्र्यांनी मिळून घेतलेला आहे.
विविध विभागाला त्यांचे त्यांचे प्रस्ताव या संदर्भामध्ये, व्याप्ती मोठी आहे त्याची, त्यामुळे कुठे कुठे त्याचा परिणाम झालेला आहे ही माहिती घेऊनच ही सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि ती आता अंतिम टप्प्यामध्ये उद्या किंवा परवा या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील त्याच्यामध्ये. याचबरोबर ओबीसी समाजही आक्रमक झालेला आहे, परभणीतनं आंदोलन निघाले आहे, धनगर समाजही रस्त्यावरती उतरले आहे. तसं हे प्रश्न जे आहेत हे सगळ्या कायद्याच्या चौकटीत बसूनच मार्गी लावावे लागतील ना आपल्याला. जे काही प्रश्न उर्वरित सुद्धा आहेत हे सगळे कायद्याच्या चौकटीत नाही झालं तर आपण पाहतो की प्रश्न कसे अडचणीचे निर्माण होऊ शकतात. प्रयत्न आपण प्रामाणिकपणे केलेले आहेत सगळ्या गोष्टीसाठी, परंतु ह्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, कायद्याची जी काही बाजू त्यातली आहे हे लक्षात घेऊनच इतरही गोष्टी आपल्या हातावर लागतील. थँक्यू. मराठा आरक्षणाच्या समितीचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माहिती दिली की राज्य सरकार आता सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करणार आहे आणि त्यानंतर ही जी स्थगिती आहे उठवली जावी याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, आपण चर्चा कायम ठेवणार आहात. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय कृषी विधेयकावरून. जे लोकसभा आणि राज्यसभेत चित्र दिसलं, विरोधकांमधला जो सावळा गोंधळ दिसला तो नेमका कशासाठी आणि का, या सगळ्याबद्दल चर्चा करतोय. हुसेन दलवाई सरांकडे मला जायचंय. दलवाई सर, काँग्रेस एक हाती हा लढा देतीये, एक हाती लढतीये असं का वाटावं? तुमच्यासोबत जे पक्ष सरकारमध्ये आहेत, तुम्ही एकत्रितरित्या सरकार चालवता एका राज्यातलं, तिथे शिवसेना तुमच्या सोबत दिसत नाही लोकसभेमध्ये. जिथं राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती ते सुद्धा दिसत नाहीत. ही एकवाक्यता का नाही? हे चित्र का? असं नाही आहे, काहीतरी कन्फ्युजन त्यांच्यामध्ये झाला म्हणून लोकसभेमध्ये त्यांनी भूमिका शिवसेनेने नीट घेतली नाही, परंतु राज्यसभेमध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट घेतलेली आहे. त्यांच्या आकलन झालं त्यांना की हे विधेयक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, शेतकऱ्यांना मारून टाकणं हा त्याच्यातला भाग आहे. आता सरकारची संबंध जी पॉलिसी आहे, त्यांचा संबंध मॉडेल आहे, हे अमेरिकन मॉडेल इथे आणण्याचं सगळं चाललेलं आहे. आर्थिक मॉडेल, शेती ही मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करायचं, प्रचंड प्रमाणामध्ये ती कॉन्ट्रॅक्टवर इतरांना देऊन टाकायची, अदानी अंबानीला. सगळ्या गोष्टी जसं जे चाललेलं आहे त्याच्यातला हा एक भाग आहे. याच्यातून त्यांच्या नंतर लक्षात आलेलं असणार की हे झालं तर आज साधारण 6% स्टेटला याच्यातून APMCच्या जे काही खरेदी विक्री होते त्याच्यातून. पण हुसेन दलवाई सर, मला एक प्रश्न तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणताय लोकसभेत त्यांनी जे केलं समर्थन त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं नाही, हे काहीतरी वेगळं होतंय. CA बद्दल सुद्धा होतं, असं प्रत्येक वेळेस का होतं? आधी लोकसभेत त्यांना कळत नाही आणि राज्यसभेत गेलं की बरोबर त्यांना कळतं. तुम्हाला थोडं शंका येत नाही याच्याबद्दल? काय असं नाही आहे. नाही, शंका नाही. ते त्याचा नीट जो अध्ययन केलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. असं आहे, बऱ्याच वेळेला लोकांना काय वाटतं की मोदी जे बोलतात त्याच्यातून मोदी अशा रीतीचं संबंध वातावरण करतात की सगळं आलबेल होणार आहे, सगळ्यांचं कल्याण होणार आहे. कल्याण केलं ना, प्रचंड प्रमाणामध्ये बिचारे मजूर गावाला 1000 किलोमीटर चालत गेले, अनेक लोक मेले. आज कोविडचं संकटही त्यांच्यामुळे आलेलं आहे. ते संबंध. असं एक गोष्ट मी पाशाजींना सांगेन की पाशा पटेल माझे मित्र आहेत चांगले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे आहेत आणि मुंडेंचे खास ते चेले आहेत. मुंडे हे भाजपमध्ये होते पण RSSच्यातून आलेले नव्हते, त्यामुळे मुंड्यांना खोटं बोलायला येत नव्हतं. RSS मध्ये खोटं बोलायचं कसं ते शिकवलं जायचं. म्हणून मोदी जेव्हा बोलतात एक, तेव्हा त्याचा अर्थ उलटा घ्यायचा हे नेहमी लक्षात घ्या. उदाहरणार्थ संबंध तिन्ही विधेयक आहेत, त्या विधेयकामध्ये APMC संपून टाकायची असं आहे आणि असं नाही घेतो ना. पाशाजी हसतायत, नुसतं हसून चालणार नाही, उत्तर द्यावं लागेल. सुद्धा सांगतात. मित्रांनी प्रश्न विचारलाय तुम्हाला, उत्तर द्या. सुद्धा सांगतात. मला बोलू दे. घेतो ना त्यांच्याकडून, उत्तर घेऊ द्या. आणि ज्याचा उल्लेख काही नाही, कुठे केलेला नाही, त्या विधेयकामध्ये नाही. आता प्रधानमंत्री असं सांगतात APMC चालू राहणार. ठीक आहे, माझा तोच मुद्दा. पाशाजी, बाहेर तुम्ही सांगताय कायद्यात का घेत नाही? बाहेर तुम्ही सांगताय की MSP बद्दल काही फरक पडणार नाही, ती नाहीशी होणार नाही, पण कायद्यात तिचा उल्लेख का नाही?
त्यांनी कुठल्या कायद्यात उल्लेख करायचा आहे? एमएसपी रद्द करणार आहे असं सांगितलं का सरकारने? एमएसपी आता ह्याच्यानंतर डिक्लेअर करणार नाही असं सांगितलं का सरकारने? उलट एमएसपी बद्दल जर तुम्ही ऐकणार असाल तर 9 ते 14 आणि 14 ते 20 बडे साहेब या म्हणजे 9 ते 14चा आणि 14 ते 20 या बाबतीत जर एमएसपीच्या खरेदीच्या बाबतीत जर बघितलं ना, काँग्रेसपेक्षा नरेंद्र मोदीचं सरकार 24 पट अधिक खरेदी केलेलं आहे. त्याच्यामुळे एमएसपीच्या बाबतीमध्ये काँग्रेसवाले तर आरोप करूच शकत नाही, ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्याच्यामुळे विषय असा आहे की एमएसपी रद्द होणार नाही. एमएसपी शेतकऱ्याचा अधिकार आहे हे ठीक आहे. मला शिवसेनेकडे सुद्धा जायचंय की शिवसेनेची शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दलची भूमिका ही ठोस असत नाही. हा जो आरोप सातत्यानं केला जातो ते पुन्हा एकदा समोर आलेला आहे का? खरंच शिवसेना असं का वागली? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका या देशातल्या नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असते. ते याबद्दल अजून का बोलले नाहीत? राज्यसभेत त्यांची भूमिका का दिसली नाही? याबद्दलही बोलूया ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय विरोधकांमधल्या सावळ्या गोंधळामुळे खरं तर सरकारचं फावलं का, आणि याबद्दल शिवसेनेचं उत्तर घेणं गरजेचं आहे या सगळ्या भूमिकेच्या बद्दल. त्यासाठी मी किशोर तिवारीजींकडे जातोय. किशोर तिवारीजी, लोकसभेमध्ये पहिल्यांदा तुम्ही जी भूमिका घेतली त्याच्यानंतर राज्यसभेत तुम्ही ती बदलली, म्हणून सत्ताधारी असं म्हणतायत की शिवसेना ही नेहमी कन्फ्यूज असते. मग अशा कन्फ्यूज शिवसेनेला पाठीशी धरून काँग्रेसनं विरोधाची लढाई कशी लढावी? तुम्ही कधी मागे निघून जाल हे जर त्यांना कळत नसेल तर तुमची एकी कुठं आहे आणि काँग्रेसनं तुमच्या बळावरती लढाई लढून त्यांना यश मिळू शकेल का? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे. आता म्हणजे लोकसभेत शेतकऱ्यांच्या विरोधात, राज्यसभेत शेतकऱ्यांच्या सोबत असं म्हणायचं नाही. हे बघा, मी जे बोललो ते शिवसेना शेतकऱ्यांसोबत राहील आणि आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी एक आहोत. पाशा पटेल म्हणाले की कृषी मूल्य आयोग कायम राहील, हमी भाव कायम राहील. मात्र पाशा पटेल हे आमचे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांनाही माहित आहे की सरकार या सगळ्या प्रोसेस मधून बाहेर पडायचं याच्यात आहे की तुम्ही त्यांच्या 2 गोष्टी बरोबर बोलतो मी की सोयाबीनच्या याच्यात त्यांनी खूप प्रयत्न केले आणि भारतातील सोयाबीनला इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी अप्रोप्रिएट केल्यामुळे आम्हाला भाव मिळाला. तर हा आमचाच माणूस आहे, तिथे चुकीच्या ठिकाणी आहे. कारण गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पाशा पटेल हे निराधार आहेत. तुम्ही तिकडे होता, उद्धवजींना तुम्ही तिकडे होता निवडणुकीच्या पूर्वी इकडे आलात. अरे थांब ना यार विलास, मी काय बोलतोय की मी पाशालाही म्हटलं होतं की तिकडे राहू नका, ते शेतकरी विरोधी आहे, आमच्याकडे येऊन जा. पण आता पाशा पटेल ला प्रेम आहे. आता नितीन गडकरी तिथे निराधार आहेत, सगळेच निराधार आहे. परंतु याच्यावर मी बोलणार नाही. मी प्रमुख याच्यावर बोलणार की 2004 मध्ये राजनाथ सिंग हे कृषी मंत्री असताना यांनी क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन ते 2008 मध्ये संपवायचे होते, ते 4 मध्ये संपवल्यानंतर स्वस्त कापूस भारतात आला आणि भारताच्या कृषी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात आत्महत्या झाल्या आणि त्या आत्महत्या कव्हर करून तुम्ही जगात मांडल्या. आता समजून घ्या की भाजपला कधीही भाजपचा हा फोकस शेतकरी राहिला नाही, त्यांचा फोकस भांडवलदार राहिला आणि ती पार्टी भांडवलदाराची पार्टी आहे. मग माझा मुद्दा हाच आहे. मी डॉक्टरांकडे जातोय. डॉक्टर, भाजपकडे राज्यसभेत बहुमत नव्हतं, अशा परिस्थितीत त्यांचा एक विश्वासू साथीदार त्यांच्यापासून दुरावला. पंजाबमध्ये अकाली दलाने विरोधी भूमिका घेतली. अशा वेळी भाजपसाठी राज्यसभेत ही लढाई लढणं आणि जिंकणं खूप अवघड होतं. अशा वेळी विरोधकांमधली फाटाफूट याचा भाजपनं फायदा घेतला. भाजपने केवळ विरोधकांच्या फाटाफुटीचा फायदा घेतला नाही, तर राज्यसभेत जो अभूतपूर्व गोंधळ केला आणि मतदान नाकारत आवाजी मतदानाने कायदा पुढे रेटला, ही लोकशाहीच्या इतिहासामध्ये प्रचंड मोठी लोकशाहीची हत्या होती आणि त्याचा प्रत्यय आपण घेतला. तो काळा दिवस लोकशाहीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी होता.
विलासजी, मी आपल्याकडून परवानगी मागेल. मला जरा पाशा पटेल भाईंना एक प्रश्न विचारू द्या की आम्ही विरोध करतोच आहोत, काँग्रेस विरोध करते, हे चला ठीक आहे. त्या मंत्रिमंडळातले लोक राजीनामा देत आहेत, ते विरोध करतायत, हे ठीक आहे. पाशाभाई, गेले 3 दिवस तुम्ही समर्थन करताय त्या भाजपचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक अंग असलेलं किसान संघ, जे अधिकृत अंग आहे, तुम्ही बाहेरचे आहात, माफ करा पाशाभाई, अधिकृत अंग RSSचं एक किसान संघ, त्यांनी निवेदन दिलं 15-20 दिवसापूर्वी, केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं की हे तुम्ही चुकीचं करताय, आणि आता ते शब्द काढत नाही. ते ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये प्रचंड अस्वस्थ आहे आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबत चुकीचं काम केलंय असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक भाग असलेल्या किसान संघाला वाटतंय. ठीक आहे, मी वकिली मी उत्तर घेतो. उत्तर घेणं गरजेचं आहे. मी उत्तर घेतो सर. माझी ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक घेऊन लगेच येतोय. पाशा पटेल यांच्याकडून उत्तर घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय विरोधकांच्या सावळ्या गोंधळाची, पण या सावळ्या गोंधळाच्या दरम्यान भाजपला एक प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे आणि तोच प्रश्न घेऊन जातोय मी पाशा पटेलजी यांच्याकडे. पाशा पटेलजी, खरं तर तुम्हाला या देशातल्या शेतकऱ्यांना सांगायचं की तुम्ही क्रांतिकारी काहीतरी पाऊल उचललंय, पण तुम्ही तुमच्या मित्रासोबत, जो मित्रपक्ष गेली कित्येक वर्ष तुमच्या सोबत आहे, त्यांना तुम्ही सांगू शकला नाहीत. हे किती फायद्याचं आहे. आणि दुसरं म्हणजे विरोधक एक नॅरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाले का की सरकार जे कायदा आणतंय, ज्याला क्रांतिकारी म्हणतंय, ते शेतकरी विरोधी आहे. याला जबाबदार कोण? मला ऐकू आलं नाही साहेब. नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मित्रांना, तुमच्या मित्रपक्षाला सुद्धा सांगू शकला नाहीत हा कायदा शेतकरी संबंधी आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे, त्यांच्या हिताचा आहे, पण विरोधक मात्र यशस्वी झाले नॅरेटिव्ह सेट करण्यात, हा शेतकरी विरोधी आहे म्हणून. नाही, मित्राची अडचण, पंजाब मधल्या मित्राची अडचण 1.5 वर्षावर तिथली विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये तिथं ज्या पद्धतीचं वातावरण आता तयार झालेलं आहे, ते म्हणजे आडते दलाल मिळून तिथं जे वातावरण तयार केले की आपली 8.5% आडत मिळणारे त्या लोकांना, आणि पैसे आपल्या हातचे जातील म्हणून त्यांनी ते आंदोलन उभं केलेलं आहे. तर त्या आंदोलनाचा ह्यांनी धसका घेतला आणि मग आपल्या हातातून शेतकरी हा विषय जाईल या भीतीपोटी ते गेलेले आहेत. त्यांना ह्या विधेयकावर नाराज होऊन किंवा हे विधेयक समजलं नाही म्हणून गेलेले नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट विलासजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे सगळे आमचे 2-3 आपले जे सहकारी आता जे चर्चा करू लागलेले आहेत, शरद साहेबाचं मौन या बाबतीत काही सांगून जातं का नाही याच्याबद्दल आपण विचार करू. निश्चितच राज्यसभेमध्ये शरद पवार साहेब कधीही अशा विषयावर, म्हणजे शरद पवारचा आत्मा शेती जर म्हणलं जात असेल तर त्या आत्म्याच्या विषयावर शरद पवार साहेब राज्यसभेमध्ये उपस्थित नसताना, दिल्लीत असताना, त्यांनी या विषयावर न बोलत असताना, पाठिंबा दिलेला असताना, या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात? ठीक आहे, कुठेतरी मी जातो ना, हा मुद्दा घेऊन जातो. हुसेन दलवाई सरांना विचारतो मी. दलवाई सर, शरद पवारांनी या इतक्या मोठ्या विषयात न बोलणं, राज्यसभेत ते आहेत, सभागृहात आहेत, त्याच्याबद्दल ते बोलत नाहीत. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे एक संधी होती सगळ्या विरोधकांना एकत्र करून सरकारच्या विरोधात रान उठवण्याची. तुमच्या नेतृत्वाला सुद्धा ती संधी साधता आली नाही का? तुमचेच मित्रपक्ष तुम्हाला सुद्धा सोबत ठेवता आले नाहीत का? असं विलासजी, मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की विरोधकांचा काही सावळा गोंधळ नाही. तुम्ही पार्लमेंटरी सिस्टीम चालते कशी ती लक्षात घ्या. मग या सगळ्यामध्ये विरोधकांचे 10 तोंड का वेगवेगळ्या बाजूला? शरद पवार तुमच्या सोबत आहेत, ते त्याच्याबद्दल बोलत नाही. हो, मला जरा बोलू दे. अशा रीतीचं जेव्हा विधेयक हे येतं, ऑर्डिनन्स येतो आणि त्याचं विधेयकांमध्ये रूपांतर केलं जातं, त्यावेळेला पार्लमेंटरी कमिट्या ज्या असतात, स्टँडिंग कमिटीकडे ते जातं. स्टँडिंग कमिटीमध्ये त्याची साधक पाधक चर्चा होते, त्यानंतर ते पार्लमेंटमध्ये येतं आणि त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्ट कमिटीची मागणी होते आणि सिलेक्ट कमिटी पुढे ते जाईल. बरोबर. त्यांनी आश्वासन दिलेलं असणार की हे सिलेक्ट कमिटीकडे देतो, आणि आयत्या वेळेला हे संबंध गोंधळ घालण्याचा प्रकार जो झाला तो आमच्या लोकांनी केलेला नाही, विरोधी पक्षाच्या लोकांनी केला नाही, तो भाजपने मुद्दाम केला आणि घाई गर्दी आवाजी मतदानाने पास केलं. त्याची डिव्हिजन मग व्हायला हवी, ती डिव्हिजन झाली नाही
आणि ती सरकारला आम्ही सावरून घेण्याचाही प्रयत्न करत होतो की सिलेक्ट कमिटीमध्ये जाऊ दे, त्याची अधिक चर्चा होऊ दे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा रीतीचं काही आणूया. राजनाथ सिंह यांचा फोन महत्त्वाचा ठरला का राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी? चांगली चर्चा होते. दुर्दैवानं त्यांनी जी पद्धत ही केली की गोंधळ मुद्दाम घडवून आणायचा आणि आवाजी मतदानाने पास करायचं. आवाजी मतदान नव्हतं त्यांच्या बाजूने, हे अजूनही लक्षात घ्या. हे पास करणं अतिशय चुकीचं आहे. ही म्हणजे या देशातल्या संसदीय लोकशाहीचा खून करण्यासारखं आहे. पण ही संधी कोणी दिली सर? जर विरोधक एकत्र राहिले असते तर ही संधी त्यांना मिळाली असती का? विरोधक एकत्रच आहेत. विरोधक काही कुठे गेलेले नाहीत. पवार साहेब का तिथे आले नाही तो मी नाही सांगू शकत. त्यांना कुणाचा फोन गेला की काय, याच्यातच सगळं आलं सर. आणि याच अनुषंगाने खरं तर आपण ही सगळी चर्चा करत होतो की आज सत्ताधारी एखादं विधेयक आणतं आणि त्या विधेयकाला विरोधक जेव्हा आक्रमकपणे उत्तर देतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकी दिसली नाही. केवळ काँग्रेस एक हाती ही लढाई लढते असं चित्र देशासमोर गेलं आणि त्याचमुळे विरोधकांमधली सगळा सावळा गोंधळ या निमित्तानं समोर आला का याच्याबद्दलची आपण चर्चा या निमित्तानं केली. विरोधकांनी हे नाकारलं तर सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की हो त्यांच्यातही विरोध होता. आज या चर्चेमध्ये खरं तर सगळेजण आले, आपली मतं मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.